येत आहे आणि तो शेवटच्या दौरा म्हणजे शेवटचा जो बाबांचा दौरा आहे तो नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि आपण त्याच्यासाठी जे नियोजन करत आहोत ते नियोजन असं आहे की हॉल बुकिंग करायचं म्हणजे जास्तीत जास्त संख्या मावेल असा हॉल बुकिंग करायचा होता। बरेच आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जे बरेच हॉटेल आहे किंवा जे कन्यादानसाठी सभागृह आहे त्या सभागृहाला आम्ही गेलो, पण तिथं जवळपास 200ची कॅपॅसिटी 250ची कॅपॅसिटी 500ची कॅपॅसिटीच्या वरती हॉलच नाही, म्हणून आपण जास्ती संख्या मावेल असा हॉल चॉईस करायचा होता। आणि संपूर्ण नंदुरबारमध्ये जेव्हा आम्ही फिरलो इथं आम्ही दंडपारेश्वरला पण गेलो होतो, तिथं पण जवळ पाण्याची गर्दीमुळे आपण तो हॉल पण कॅन्सल केला। परत PGN सिल्सकडे गेलो, कन्यादानकडे गेलो, संजय टाऊन हॉलकडे गेलो आणि कल्याणी हॉलकडे गेलो, तिथं पण म्हणजे हॉल भेटतात आपल्याला, पण जवळपास 200ची 250ची कॅपॅसिटीचे हॉल भेटत आहे। आपण जे नंदुरबारचे जे नियोजन बघत आहे जवळपास 1000 आणि 2000 संख्या मावेल या लेवलचे आपण हॉल बघत होतो आणि ते हॉल आपल्याला भेटलं आहे। ते हॉल म्हणजे त्याचे ठिकाण हे आहे की नंदुरबारचे जे मिराज टॉकीज आहे, मिराज टॉकीज जो मागील जो रस्ता येतो त्या रस्त्याला गजानन महाराजचं मंदिर आहे आणि त्या गजानन महाराजच्या मंदिरच्या बाजूला आपल्याला हा एक नवीन हॉलचं काम चालू आहे, ते हॉल आपल्याला भेटत आहे। मग त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांचे कार्यक्रम असून सुद्धा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर आमचा जास्ती संख्येचा आम्हाला हॉल पाहिजे आहे, तर तुम्ही हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला का असं करून। तर हा हॉल आम्ही बाबांच्या कार्यक्रमासाठी नियोजनाचा बघत आहे। जवळपास तुम्ही या हॉलवर बघा, या हॉलची कॅपॅसिटी जवळपास 1000 ते 2000 प्रशिक्षणार्थी मावेल, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याचे दिवस असताना बाकी प्रशिक्षणार्थी बाहेर वगैरे राहतील। समजा आपण 500चा बुकिंग केला तर समजा 1000 प्रशिक्षणार्थी ते 500 प्रशिक्षणार्थ्यांची बसायची व्यवस्था होणार नाही। तर महत्त्वाचा हा विषय आहे की पावसाळ्याच्या टायमाला असा सेट पाहिजे की जेणेकरून सगळे प्रशिक्षणार्थी तिथं मावायला पाहिजे, जेणेकरून कोणते प्रशिक्षणार्थी उभा राहता कामा नये किंवा पावसाळ्यामध्ये त्यांना काही अडचणी नाही यायला पाहिजे। या हेतूने आम्ही संपूर्ण नंदुरबारची जी टीमने सजेस्ट करून हा गजानन महाराजांच्या मंदिरा बाजूला जो हॉल आहे तो आम्ही बुक केला आहे आणि तो हॉल या पद्धतीची कॅपॅसिटी एक 2000ची कॅपॅसिटी आहे असं ते ट्रस्टचे जे नियोजक आहेत ते सांगत होते। आणि सोयीस्कर असं प्रशिक्षणार्थींसाठी हा हॉल आहे। आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जे हा हॉल दिसत आहे या नवीन बांधकाम झालेल्या हॉलला काही अडचण नाही। परत स्टेज जो आहे स्टेज आपल्याला काही सेपरेट बनावं लागणार नाही, स्टेज जो आहे तो आपल्याला सेपरेट बनावं लागणार। जवळपास 30 फुटाचा हॉल जवळपास 30 फुटाचा जो स्टेज आहे हा मध्ये जो तयार आहे, जेणेकरून आपण स्टेजचा वैयक्तिक खर्च येणार नाही, जेणेकरून आपल्याला फक्त इथं पिले उभे करून वरती सगळं बनवून आणि पवानचे बॅनर वगैरे आपण नियोजन करूया आणि नियोजन करून एकदम व्यवस्थित सुरळीतपणे असं सगळं नियोजन आहे, म्हणून हे जास्त संख्या मावेल आणि स्टेजची पण काय अडचण नाही। आणि जवळपास आपण इथून 4 रूम बुक केला आहे लेडीजचे, जे आपण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जे लेडीज येणार त्या लेडीजसाठी काही अडचण नको म्हणून 4 रूम सांगितल्या आहेत, जेंट्ससाठी 2 आणि लेडीजसाठी 2। मग या हेतूने जवळपास जे पण बाहेरचे प्रशिक्षणार्थी येणार किंवा नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी येणार, जे बाहेरचे आपले वक्ता येणार किंवा आदरणीय तुकाराम बाबा येणार, आता सोयीस्कर असा हॉल आपण सगळ्या प्रशिक्षणार्थींसाठी हा सजेस्ट करत आहे। आपल्या नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की हॉल जेवढा मोठा आहे तेवढ्याच संख्येने आपल्याला उपस्थिती राहायची आहे। मोठा हॉल का बुकिंग करत आहे, जेणेकरून नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी हे 1000 ते 2000च्या संख्येने उपस्थित राहतील। या हेतूने आपण मोठा हॉल बुकिंग करत आहे, जेणेकरून या हॉलमध्ये पण मी मावेल अशी गर्दी अशी उपस्थिती आपल्याला या नंदुरबारच्या बाबांच्या कार्यक्रमात आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे। सगळ्या मी नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे आवाहन करतो की 13 तारखेला आवर्जून या, जास्तीत संख्येने या। आपले कायमस्वरूपी रोजगाराचे प्रश्न आदरणीय तुकाराम बाबा मांडतात, त्यांच्याची महत्त्वाची जे मौखिक जे प्रशिक्षणार्थ्यांचे जे आश्वासन राहणार किंवा जे कायमस्वरूपी जे रोजगारचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटायला पाहिजे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे आणि दौऱ्याचा पूर्ण संदर्भ आपल्या नंदुरबारच्या इथं या हॉलमध्ये व पुढचं नियोजन प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचे रोजगाराचे प्रश्न कसं सोडवता येईल हे पूर्ण माहिती आपल्या या नंदुरबारच्या या आपण कार्यक्रमाचे जे नियोजन केलं आहे 13 तारखेच्या या नियोजनामध्ये आपल्याला पुरेसं माहिती सगळ्या आपल्याला भेटणार आहे। म्हणून मी माझ्या नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगेल की 13 तारखेला तुम्ही नक्की उपस्थित राहा। जे आपल्या आधारस्तंभ आहे ते आपल्या नंदुरबारच्या नंदनगरीत येणार आहे, म्हणून मी प्रशिक्षणासह आदरणीय तुकाराम बाबांसह व बाहेरचे जे जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी आमच्या या नंदुरबारात आमंत्रित करतो। सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र।